गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर नंबर 3 आहे ना, लेक्चर 3. टॉपिकचं नाव काय आहे? अल्कोहोल, फिनॉल, इथर्स. ओके, पेज नंबर 1 चालू आहे. आता कालपर्यंत मी काय बघितलेलं कालच्या लेक्चरपर्यंत, तर माझ्याकडे 3 भावक्या होत्या. भावकी म्हणजे कळतं, गावामध्ये राहणारी सेम आडनावांची माणसं. आपण लोकलमध्ये त्याला बुडखा पण म्हणतात रे, तो प्रत्येकी गट असतो ना आडनावांचा, त्याला म्हणतात रे. कोणकोणत्या भावक्या झालत्या काल? अल्कोहोल आणि फिनॉल झालतं. आपण त्यांना नावं दिली की नाही सांगा? म्हणजे अल्कोहोलची जी भावकी होती माझी, त्याच्यामध्ये बघितलं नाव दिलं, इथं पण बघितलं नाव दिलं. आता राहतोय इथर, राहतोय इथर, म्हणजे गावातली 3 नंबरची महत्त्वाची भावकी राहते. आपण इथर ड्रॉ कसा करतो रे? ROR'. ओके, ROR' म्हणजे काय? तर ऑक्सिजनमध्ये असं सेंटरला दिसतोय तुम्हाला. समजा हा ऑक्सिजन आहे व्हाईट कलरचं. ओके, इकडे काय जोडलं आहे त्याला? इकडे एक कार्बन जोडला आहे आणि इकडे एक कार्बन जोडला आहे. आता जर तुम्ही चेक केलं सा इथं याच्यामध्ये, हां 1 मिनिट फक्त, हां हे इथरचं स्ट्रक्चर बनलं आहे रे, दिसतंय सगळ्यांना? ओके, हा एक कार्बन आणि हा एक काय आहे रे? कार्बन आहे. मग एक काम करू आपण, सुरुवातच इथून करतो मी बघा इथरची. तर इथरमध्ये काय होतं? 2 टाईपचे इथर करतात रे. एक असतो सिमेट्रिकल. सिमेट्रिकलचा अर्थ काय? ऑक्सिजनच्या दोन्ही बाजू कशा असतील? सेम असणार. आणि अनसिमेट्रिकलचा काय असेल? ऑक्सिजनला दोन्ही बाजूला काय जोडलं असेल? डिफरंट कार्बनच्या चेन असतील. हे तर मान्य आहे सगळ्यांना? अरे क्लिअर आहे का? ओके, आता पुढं मला काय करायचं आहे? नाव द्यायचं आहे त्याला. सगळ्यात पहिलं नाव काय त्याचं रे? गावामध्ये देणारं नाव. तुमच्या एरियामध्ये, लोकॅलिटीमध्ये नाव देतो त्याला कसलं नाव म्हणतो मी रे? कॉमन नेम. बरोबर ना? आपण त्याला काय म्हणतो? कॉमन नेम म्हणतो. आता पुढं काय करायचं आहे? एक कॉमन नेम म्हणजे काय? तुम्हाला घरामध्ये बोलवतात ते नाव. घरामध्ये लाडानं बोलवतात ना सगळे, तिथं नियम असतात का कुठले रे? नेम असतात का तिथं? कसं पण आडवं तिडवं बोलवतात रे. मुलं तर एकाच ते खूप, म्हणजे मुलांमध्ये पद्धत असते रे, मुलांच्यामध्ये पर्टिक्युलर मुलांमध्ये रे. मुलं काय करतात रे? मुलांना हाक मारताना कुठलं नाव वापरतात रे? बरोबर की रे? त्याच्या बापाच्या नावानं हाक मारतो ना आपण. त्या मुन्नाबाईमध्ये बघा, मुन्नाबाईमध्ये किस्ती नाही बघा, सर्किट काय करत असतोय, एका ह्याच्यामध्ये डोक्याची मसाज करत असतो, त्याचा फोन येतो. कोणाचा? मुन्नाबाईचा. त्याला फोन जातो आणि सर्किटपासून बोलताना काय म्हणतो? कोण बोलतोय सांग रे? तो म्हणतो तुझा बाप बोलतोय. लगेच म्हणतो ना भाई बोल के. म्हणजे तसं बापाच्या नावानं का मारतात ना पोरं, बोलवतात ना रे. आता इथं जर मी चेक केलं कॉमन नेममध्ये काय करायचं सिम्पली, तर एक वाक्य लिहितो इथं बघा. कॉमन नेम्स ऑफ इथर्स किंवा written as alkyl ether in alphabetical order. हे सोपंच आहे रे, ऑर्डर. आणि इथं समजा प्रॉब्लेम छोटासा कुठं होतो रे? इन केस ऑफ सेम अल्काइल ग्रुप्स, तिथं जर दोन्ही बाजू सेम असतील तर काय करायचं? अल्काइल ग्रुप जर सेम असतील तर प्रेफिक्स डाय इज यूज्ड. जे सिम्पली काय करायचं आहे बघा, एक इथं लिहितो एक्झाम्पल याच्यामध्ये. असं असतं समजा CH3O C2H5. हा अलीकडचा अल्काइल ग्रुप कोणता? या बाजूचा, लेफ्टचा. मोठ्याने सांगा कोणता आहे? एक कार्बन म्हणजे कोणता झाला? मिथाईल. हा कोणता झाला? मोठ्याने बोला रे. इथाईल झाला. मग अल्फाबेटिकली अगोदर कोण येतं? मिथाईल का इथाईलमध्ये सांगा रे? इथाईल येतो ना. म्हणजे काय झालं? इथाईल, मिथाईल, इथर. कळलं काय करायचं? नाव कशी द्यायचं? परत एकदा मला सांगा नाव त्याचं. मोठ्याने सांगा सगळ्यांनी. हां इथं चालू करतो, सांगा. इथाईल, मिथाईल आणि पुढं काय केलं? इथर लिहिलं. आता छोटासा चेंज करतो इथं मी याच्यामध्ये. CH3O CH2CH3. आता जर ही चेन बघितली, कसली चेन आहे रे? कसली चेन आहे सांगा? नॉर्मल आहे, स्ट्रेट चेन आहे. म्हणजे नॉर्मल चेन मी कशी दाखवतो, कशी लिहितो सांगा? नॉर्मल चेन आपण N वापरतो ना. मग हे काम करायचं, मला सांगा मिथाईलचा M आणि 3 कार्बनचा प्रोपाईलचा P अगोदर कोण येतंय? मिथाईल येतोय का P येतो? M का P अगोदर येतो? M अगोदर. म्हणजे काय म्हणणार? मिथाईल N प्रोपाईल. नाव लिहायचं, इथून चालू करतो बघा. इकडचं झाला तुमचा मिथाईल. पुढं काय म्हणणार बघा इथं? मिथाईल. ह्यासाठी काय लिहायचं? N प्रोपाईल. आणि नंतर काय लिहायचं? बरोबर आहे रे, इथर. आणि याच्यातलं एक्झाम्पल शेवटचं
CH3O CH3, याचं नाव कसं लिहायचं बघा बरं. हां बरोबर ना, आता दोघं आहेत ना, आणि जर दोघं पण सेम असतील तर वरती लिहिले काय लिहायचं आहे बघा, डाय वापरायचा, डाय मिथाईल इथर. कळतंय सगळ्यांना? ओके. आणि समजा इथं याच्या जागी समजा पुढे मी असं लिहिलं असते, तो काहीतच लिहितो नाव, त्याचं नाव काय म्हणलं याचं, डाय मिथाईल इथर. बरोबर. आता याच्यानंतर पुढं CH3O CH3 तुम्ही मला सांगा, कॉमनच लिहायचं आहे. आठवते तुम्हाला 3 कार्बन होते आणि ह्या 3 कार्बनला बरोबर मधला बॉन्ड असा होता रे, काल मी सांगितलं काय म्हणतो त्याला आपण रे, सेकंडरी दुसरे एक होतं नाव, आयसो म्हणतो ना, आठवते 3 कार्बनमध्ये रे, 3 कार्बन असतील आणि मध्ये असेल तर आयसो म्हणायचं. मग तुम्ही मला सांगा इकडच्याचं नाव काय, मोठ्यानं सांगा, इकडच्याचं नाव मोठ्यानं मिथाईल, इकडच्याचं आयसो प्रोपाईल. अगोदर कोण येतं, मिथाईल येतं का प्रोपाईल येतं, मिथाईल येतं. म्हणजे नाव काय झालं बघा त्याचं, इथं लिहितो मी, मोठ्यानं सांगा सगळ्यांनी, मिथाईल आयसो. आयसो का तर 3 कार्बन दुसऱ्याला मी चेन बनवतोय तिथं, बरोबर ना, काल शिकवलंय मी तुम्हाला. मिथाईल आयसो प्रोपाईल हा इथर. आता त्याच्यात पुढचं बेन्झिन असेल, इथं O जोडला आणि इथं CH3 जोडला. तुम्ही सांगा काय लिहिता येईल नाव त्याचं. इकडचा ग्रुप कोणता आहे, मिथाईलचा, तिकडचा बेन्झाईल आहे. तो बेन्झाईल कसा असतो, बेन्झाईलमध्ये बेन्झिनला CH2 जोडतो मी रे, हा फिनाईल आहे. मग नाव कसं लिहायचं तर सांगा मला. M आणि P मध्ये अगोदर कोण, M. नाव कसं सांगायचं, इथे लिहूया. हां, मिथाईल, मोठ्याने सांगा, मिथाईल फिनाईल इकडचा, आणि पुढं काय रे, इथर. बरोबर. किंवा एक पुस्तकामध्ये त्याचं फेमस नाव आहे, कॉमन नेम, ह्यालाच म्हणतात रे ॲनिसोल. काय म्हणायचं, भरपूर वेळा वापरतात रे, ॲनिसोल म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर पुढं CH3 CH2 CH2O CH3. बघा बरं किती कार्बन झाले पुढं, पटकन चेक करा जरा. 5 झाले, इकडे किती झाले, 3 झाले. हे दोन्ही पण नॉर्मल चेन आहेत का, नॉर्मल चेन म्हणजे कळतं, म्हणजे रेल्वेतून इथून समजा मी रेल्वे चालू केली, इथून चालू केली, रेल्वे कशी जाते माझी पुढं रे, पुढं 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 पुढे, इथून थांबते ना रेल्वे तुमची, बरोबर, स्ट्रेट चेन झाली. इथून बघा, इथून रेल्वे पास होते, म्हणजे दोघं पण नॉर्मल चेन आहेत. मला नाव सांगा त्याचं. ही कशाची चेन आहे, आणि इकडची मोठ्यानं पेंटाईलची. आता प्रॉब्लेम काय झाला, पी मध्ये, दोघांमध्ये पी येतोय बघा ना साईडला, त्याचं मला नाव सांगायचं काय होतं, प्रोपाईल. त्याचं सांगा पेंटाईल. दुसरीमध्ये झाले ना तुम्हाला, बरोबर ना. दुसरीमध्ये काय झालं, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर पहिला अल्फाबेट जर सेम असेल तर कुठं, जम्प ऑन नेक्स्ट अल्फाबेट. सोपा नियम आहे, माहीत आहे. हां, मग आर आणि ई मध्ये अगोदर कोण, ई, बरोबर ना. अगोदर कोण असं नाव लिहायचं, पेंटाईल. म्हणजे कसं लिहिणार, पेंटाईल का एन पेंटाईल, हां, एन पेंटाईल, एन प्रोपाईल इथर. परत एकदा सांगतो बघा, इथे लिहितो मी. हां, मोठ्याने सांगा सगळ्यांनी, एन पेंटाईल, बरोबर ना, अगोदर हो का, एन पेंटाईल, हां, एन प्रोपाईल, बोला पटपट, इथर, बरोबर. ओके. आता हे झालं सगळं कॉमन नावांबघ. कॉमनचा काय एवढा प्रॉब्लेम नाही, सोपा आहे, समजतं आहे. पण ज्यावेळी मी इथरची नावं देतो, इथरचं कोणतं नाव मला महत्त्वाचं आहे रे, IUPAC नोमेनक्लेचर, IUPAC नोमेनक्लेचर. याचं लॉंग फॉर्म काय, मोठ्याने सांगा कोणी पण. हां, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री. ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची कोण आहे, आत्ती. आत्तीचं काम काय आहे, तुमच्या कानामध्ये कुर्र करून तुमचं नाव ठेवायचं, बरोबर ना. हे काय करतंय, नाव ठेवताना कुर करतंय का, नाही. हे कुर करतंय म्हणजे हे काय करतं रे, रूल गाईडलाईन तयार करतं रे, रूल्स देतं ना.
हे रूल्स का देतं, तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं जरी गेला तर त्या कंपाऊंडला नाम देता यावं. एक नियम पाहिजे ना, सांगा. नेम पाहिजे का नाही. जगाच्या पाठीवर कुठवर जाईल. तुम्हाला घरामध्ये पप्या म्हणतात, गण्या म्हणतात, बाब्या म्हणतात, सोनू मोनू चिक्क्या बिक्या काय 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 म्हणतात. शाळेत तेच म्हणतात का. शाळेत खूप छानसं नाव असतं ना, समजेल असं. आता हे काय करतंय बघा इथं इथरच्या केसमध्ये काय करायचं. तर पहिला रूल सगळ्यात महत्त्वाचा, IUPAC लिहू नका कोणीच, अगोदर लक्ष द्या पुढं. IUPAC नेम्स ऑफ ethers are written as अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. आता अल्कॉक्सी अल्केनचा मिनिंग सांगतो मी पूर्ण तुम्हाला वगैरे. ह्याच्यामध्ये दोन शब्द दिसतात. पहिला कोणता दिसतोय तुम्हाला, अल्कॉक्सी. दुसरा कोणता दिसतोय, अल्केन दिसतोय. मी त्याला थोडं मोठ्या अक्षरात करतो इथं, अल्कॉक्सी, आणि पुढचा कोणता होता रे, अल्केन होता. आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं, इथं अल्कॉक्सी म्हणजे काय, तुमच्याकडे इथर होता, आठवतोय सगळ्यांना. इतर कसा होता, ह्या दोन बाजू होत्या आणि मध्ये कोण होता इथं तुमचा, हा हात. म्हणजे समजा हात काय आहे माझा, मोठ्याने सांगा, हात काय आहे, ऑक्सिजन आहे. इकडचे एक बॉन्ड झाला पकडला, इकडचे एक बॉन्ड झाला असा पकडला मी. आता तुम्ही मला सांगा, इज इट सिमेट्रिकल इथर आहे का रे. सिमेट्रिकल म्हणजे कसा, सर दोन्ही पण निळे पाहिजे होते किंवा दोन्ही पण काळे पाहिजे होते. अनसिमेट्रिक आहे, ठीक आहे. आता काय केलं जातं, ह्या दोघांमध्ये एकाला म्हणायचं अल्कॉक्सी आणि दुसऱ्याला म्हणायचं, मोठ्याने सांगा, एकाला काय म्हणायचं, अल्कॉक्सी, दुसऱ्याला काय म्हणायचं, अल्केन म्हणायचं. आणि इथं लक्षात कसं ठेवायचं, जो अल्कॉक्सी असतो इट इज युअर स्मॉलर चेन, म्हणजे जी छोटी चेन आहे ना त्याला अल्कॉक्सी म्हणायचं. आणि लार्जरला काय म्हणणार तुम्ही, अल्केन म्हणणार. लार्जर चेन म्हणजे ज्याची निवड तुम्ही ॲज अ पॅरेंट अल्केन करणार आहे, हा असतो तुमचा पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन. क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजे सपोज करा आता दोन चेन आहेत समजा, आता हे सिमेट्रिक करतो बघा यांना, नाहीतरी पण ब्लॅकच असेल ना, ठीक आहे. हां, आता दिसतंय थोडं थोडं सिमेट्रिक. हां दिसतंय ना, सिमेट्रिक झालं. याचं नाव कसं होणार, अल्कॉक्सी अल्केन होणार ना. समजा हा पण मिथाईल असेल आणि हा पण मिथाईल असेल. अगोदर क्लिअर करतो, एक कार्बन म्हणजे मिथॉक्सी, दोन म्हणजे, तीन म्हणजे, चार म्हणजे ब्युटॉक्सी, पाच म्हणजे पेंटॉक्सी, सहा म्हणजे हेक्झॉक्सी, सात म्हणजे हेप्टॉक्सी, आठ म्हणजे ऑक्टॉक्सी, नऊ म्हणजे नोनॉक्सी, दहा म्हणजे डिकॉक्सी. कळतंय सगळ्यांना. आणि एक कार्बन अल्केन म्हणजे अल्केन, मिथेन. दोन कार्बनचं अल्केन म्हणजे इथेन. तीन कार्बन म्हणजे चार, पाच, सहा, सात, आठ, दहा, डिकॅन. 10 म्हणलोय रे. ओके. आता इथे पहिले एक्झाम्पल देतो मी सोपं तुम्हाला. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. समजा असं असतं इथं CH3O CH3. तुम्ही मला सांगा याच्यामध्ये कोणाला अल्कॉक्सिन कोणाला अल्केन म्हणायचं. दोघं पण सेम आहेत का डिफरंट आहेत, सेम आहेत. कोणाला पण काही म्हणा चालतंय. एक काम करतो मी, याला अल्कॉक्सी म्हणतो. किती कार्बन आहेत रे, एकच आहे. ह्याला काय म्हणायचं मग, अल्कॉक्सी म्हणजे हा झाला, मोठ्याने सांगा, मिथॉक्सी, बरोबर. आणि पुढचा झाला मिथेन, मिथॉक्सी मिथेन. आता दुसरे एक्झाम्पल इथे खाली ॲड करतो, याच्या खाली CH3O C2H5. तुम्ही मला सांगा ह्या दोघांमध्ये कोण अल्कॉक्सी असेल. छोटा कोण आहे, छोटा म्हणजे एक कार्बन, मोठा म्हणजे दोन कार्बन. छोटं कोण आहे तिथं, CH3. त्याला काय म्हणायचं, मोठ्यानं काय म्हणायचं, मिथॉक्सी. आणि इकडचं कोण आहे, इथेन. लिहा नाव त्याचं, म्हणजे याचं नाव काय झालं इथं बघा याच्यामध्ये, मिथॉक्सी इथेन, मिथॉक्सी इथेन. आता त्याच्यानंतर पुढं CH3O CH2CH3. तुम्ही मला सांगा पटकन नाव, मोठ्याने सांगायचं. हा मोठ्यानं, हा मिथॉक्सी प्रोपेन. एन लिहायची गरज आहे इथं. एन का लिहित नाही आपण रे, हा कोणता आहे रे, IUPAC, मिथॉक्सी प्रोपेन, मिथॉक्सी प्रोपेन. आता पुढं सोपं देतो रे थोडंसं. मोठ्याने सांगा, ए आवाज येऊ दे रे. हां बोला पटपट. ए वेट. हां, हा ग्रुप कोणता आहे,
एकच कार्बन म्हणजे अल्कॉक्सीवाला आहे आणि इकडचा अल्केनवाला. नाव सांगा मला त्याचं. मिथॉक्सी. हां, पेंटेन का सायक्लोपेंटेन? सायक्लो झोपायचं नाही रे, सायक्लोपेंटेन. सायकल दिसते ना पुढं. मिथॉक्सी सायक्लोपेंटेन. क्लिअर आहे. त्याच्यानंतर पुढं CH3O CH3. आता विचार करून सांगायचं. प्रोपेन म्हणून चालेल का आता? आता आकडा लावाय पाहिजे. आकडा का लावायचा आता? कळतंय सगळ्यांना? बरं, दोन्हीमध्ये कोणत्या बाजूची साईड चेन मोठी आहे? इकडची बाजू म्हणजे डावी बाजू, तिकडची उजवी बाजू. कोणती मोठी आहे? उजव्या बाजूची मोठी आहे. आकडा तिकडे लाव्या. आणि आकडा लावताना सगळ्यात पहिला नियम काय आहे? माझ्या चेनमध्ये सगळ्यात जास्त मला काय पाहिजे? कार्बन पाहिजेत. तुम्ही मला सांगा इकडं किती कार्बनची मॅक्झिमम चेन बनते बघा बरं. 3ची बनते. समजा आकडा मी इथं किंवा इथं लावला तरी चालतोय. पहिला इथं लावला, पहिला, दुसरा, तिसरा. दुसऱ्या चेनला काय जोडलं? इकडचं बॉक्स करतो त्याला छोटासा मी. बघा बरं काय जोडलंय. हा ग्रुप कोणता आहे? मोठ्याने सांगा रे. मिथॉक्सी. अल्कॉक्सी म्हणजे एक कार्बन आहे ना. हा काय झाला बघा, 2 मिथॉक्सी. नाव कसं लिहायचं बघा त्याचं. इथंच करतो मी. हां, 2 कारण दुसऱ्या कार्बनला जोडले रे हे. बरोबर ना, दुसऱ्या कार्बनला जोडले. इथं आपण आकडा त्यासाठीच लावला ना. मला मिथॉक्सीची पोझिशन कळली पाहिजे रे तिथं. म्हणजे नाव काय झालं बघा, 2 मिथॉक्सी. आता प्रोपेन म्हटलं तर चालतंय बघा, 3 कार्बन सरळ आहेत ना. 2 मिथॉक्सी प्रोपेन. सेम एक्झाम्पल मी खाली तयार करतो तिथंच. CH3 CH2 हे बोलायचं नाही. O CH3 काय झालं रे? आयसो कॉमन मध्ये म्हणायचं रे. हे कुठलं चालू आहे? IUPAC. IUPACचा नेम काय आहे? IUPAC आपण काय लावतो? काय लावतो? प्रोपेन नाही लावत रे, आकडा लावतो. बरोबर ना, आकडा लावायचं तिथं रे. हां, CH3 CH CH2 CH3. आता विचार करा काय करावं लागेल. आकडा लावायचा आहे. कुठं? विचार करून सांगा. लॉंगेस्ट चेन कुठं आहे? हो का, हा पार्ट तुमचा कोणता झाला? अल्कॉक्सीचा झाला ना, बरोबर. आणि पलीकडचा अल्केनचा झाला. आणि माझा नंबर पहिला येणार ऑक्सिजनला द्यायचा नाही. कुठं द्यायचा रे? इथं दिला समजा पहिला. दुसरा कुठं वर देऊ का? पुढं. परत 3 4 कार्बनची चेंज झाली बघा पॅरंटमध्ये. मला हां वेट. हां सॉरी वेट. हां, वरून पण इथे ना चेन अशी. हां बरोबर. हां, आपल्याला लॉंगेस्ट चेन बघायची आहे ना. हां, 1 2 3 4 5 कार्बन होतात. सांगा पटकन. हां, 1 2 3 4 5 कार्बन म्हणजे काय झालं रे? पेंटेन झालं. आता त्याच्यानंतर पुढं हां सांगा पटकन काय येणार नाव त्याचं? 2 नंबरला काय जोडलंय मी? 2. हां बोला पटपट. इथॉक्सी. बरोबर. पुढची चेन कशाची आहे? पेंटेनची. 2 इथॉक्सी पेंटेन. आता याच्यातलं अजून एक एक्झाम्पल अशामध्येच देतो रे, म्हणजे नंबर चुकणार नाही आपला. CH3 CH2O CH3 CH2 Cl आणि CH3. हां, आता काय करायचं बघा बरं. एक गडबड करायची नाही, फक्त आपला बेस स्ट्रॉंग आहे सगळ्यांचा. मला सगळ्यात पहिला रूल काय आहे माझा? मला पहिल्यांदा काय बघायचं आहे? छोटी बाजू मोठी बाजू बघायची. छोटी बाजू कुठली आहे? डावीकडची. बरोबर, त्याचं नाव इथॉक्सी येते. ते सोपंच आहे. पलीकड नंबर कुठून लावे आपण? इथं समजा मी इथं आकडा लावला पहिला. दुसरा कुठे जाणार? त्याच्याबरोबर खाली. हो का, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वर लावायचा का पुढं? का पुढं? कारण पुढच्या बाजूला काय आहे तुमची? लॉंगेस्ट चेन आहे. ट्रेन बघायची. ट्रेनला शेवट लावला पाहिजे ना ट्रेनचा तिथं. म्हणजे इथं काय झालं बघा, 3 पुढं 4 5 6 म्हणजे हेक्सेनची चेन आहे. आता लिहिताना बघतो थोडं व्यवस्थित कसं लिहायचं बघा याच्यामध्ये. तर हां इकडचे जर सांगा मला अगोदर 2 इथॉक्सी. आता गडबड करू नका, काय करायचं आहे बघा. इथं जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये आपण नंबर कुठून दिलाय पहिला बघा रे जरा. इथून दिलाय ना 1 2 3 4 5 6. पण हेक्सेनमध्ये पण काय आहे बघा बरं, साईड चेन जोडलेत ना. मी काय करतो, त्या साईड चेन्सना गोल करतो. कुठं कुठं आहेत सांगा साईड चेन? तिसऱ्या पोझिशनला आणि
4थ्या पोझिशनला. त्या दोघांमध्ये अगोदर कोणाला लिहायचं, कोणाला लिहायचं सांगा, 4थ्याला लिहायचं. हो का, 2 इथॉक्सी झाला, ही पण साईड चेनच झाली नाही. त्याच्यानंतर पुढे सांगा मला 4 क्लोरो, त्याच्यानंतर हां 3 मिथाइल हेक्झेन, बरोबर ना, 3 मिथाइल हेक्झेन झालं. समजतंय सगळ्यांना. आणि याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल हेच पुढे छापतो मी यायचं तिथे पुढं, एक रेषी मारतो छोटीशी. हां काय बघा एक्झाम्पल ते OCH3 काय म्हणायचं IUPAC सांगा जर मला. ॲनिसोल कॉमन नेम झालं त्याचं रे, IUPAC. जोडलेली चेन कुठली आहे, अल्कॉक्सीवाली लिहितो बघा इथं. हां हो का, मिथॉक्सी म्हणतो ना ह्याला मी, हे जोडले ते मिथॉक्सी झालं. आणि केमिस्ट्रीमध्ये ह्याला काय म्हणतात अलीकडच्या पार्टला, नाव काय झालं त्याचं, मिथॉक्सी बेन्झीन, याचं नाव झालं. हां लिहा तिथंपर्यंत. हे क्लिअर आहे सगळ्यांना काय करतोय, समजलंय. आता याच्यामध्ये मी सगळ्या टाईपचे एक्झाम्पल कॉमनचे पण कव्हर केले, दुसरे कशाचे कव्हर केले रे, IUPACचे. व्हिडिओ पॉज करायचं आणि काम आता तुमचं राहतंय, याचं तुम्हाला मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस केलं पाहिजे तरीच ते जमणार आहे. ठीक आहे, पॉज करा व्हिडिओ. आता याच्यानंतर मला बघायचं आहे किंवा आत्तापर्यंत मी काय कव्हर केलं या लेक्चरमध्ये, तर इथरला नाव कसं द्यायचं. तिन्ही पण भावक्या संपल्या ना भावक्या. पहिली कशाची, अल्कोहोलची, दुसरी फिनॉलची, तिसरी इथरची झाली ना, आवाज होती, झाली ना भावकी. ओके, आता याच्या पुढं मला बघायचं आहे की तयार कसं करतात त्यांना रे. मग हेडिंग द्या तिथं, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. त्याच्यातलं पहिलं हेडिंग असेल तुमचं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आता मला सांगा अल्कोहोलचा ग्रुप मी कसा दाखवतो रे, ROH न, म्हणजे आरला मला OH तिथं जोडलेला दिसला, म्हणजे ती भावकी कशाची झाली, अल्कोहोलची झाली. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, मान्य आहे. आता याच्यानंतर पुढं त्याच्यात पहिली मेथड आहे बघा इथं, मेथड नंबर फर्स्ट. काय करतो बघा आपण इथं याच्यामध्ये, बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस, म्हणजे बॉन्डला तोडायचं. पण अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय, हे हायड्रो म्हणजे काय, हायड्रो म्हणजे पाणी, लायसिस म्हणजे तोडायचं, कट करायचं त्याला रे. पण अल्कली म्हणजे बेस वापरायचं आहे. मग इथं काम काय करतो बघा, एक वाक्य लिहितो याच्यामध्ये मी, सिंपल आहे रिएक्शन बघा. वेन अल्काइल हलाइड्स, मला अल्काइल हलाइडचा फॉर्म्युला सांगा तुम्ही पटकन, काय असतो रे, वेन, हां सांगा फॉर्म्युला, अल्काइल हलाइड्स. हे अल्काइल कशानं दाखवतो आपण, आरनं दाखवतो, आर लिहिलं. आणि हलाइड कशानं दाखवतो, एक्सनं दाखवतो. वेन अल्काइल हलाइड्स आर ट्रीटेड विथ ॲक्वियस NaOH, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, और ॲक्वियस KOH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. इट गिव्स, हे काय देतं बघा मला, इट गिव्स अल्कोहोल. आता पटपट रिॲक्शन फक्त छापायचे इथं. मला तुम्ही सांगा कोणता पण तुमच्या आवडीचा अल्काइल हॅलाइड सांगा एखादा. मी घेतो समजा इथं CH3Br घेतला, याचं नाव काय, कॉमन नेम सांगा त्याचं मला. कसं लिहितो आपण कॉमन नेम हॅलोजनमध्ये, अल्काइल हॅलाइड. अल्काइल ग्रुप कोणता आहे हा वाला, हे बोला पटकन, कोणता ग्रुप आहे, मिथेन आहे का मिथाइल आहे, मिथाइल. आणि Br म्हणजे ब्रोमाइड, मिथाइल ब्रोमाइड झाला. आता समजा याची रिॲक्शन मी करतो ॲक्वियस NaOH बरोबर, ॲक्वियस NaOH. काय होईल इथं रे, Na वर चार्ज प्लस, OH वरती मायनस, दिसतंय सगळ्यांना. आता इथं काय झालं बघा, इथं होतं कसं, कार्बनला काय जोडलंय मी, Br जोडलाय. Brचा नेचर कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, म्हणजे हा Br काय करतोय, त्या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलाय. मग टेन्शन कोणाचं वाढलं, कार्बनचं वाढलं. म्हणजे हा कार्बनला काय करतोय रे, हा कार्बनला खूप सारा त्रास देतोय. खूप सारा म्हणजे कळतंय. मग कार्बन काय करायचं चालू करतो की त्या Br पेक्षा चांगला ऑप्शन सापडतंय का बघतोय. आणि ज्यावेळी कार्बनला OH दिसला, त्याच्या लक्षात आलं Br पेक्षा माझी चॉईस कुठली चांगली आहे, OH चे. मग तो पहिल्याला काय करतो, लागलं रे हाताला, पहिल्याला काय करतो तो, खो घालतो किंवा
पहिल्यावर त्याचं ब्रेकअप झालं, बरोबर ना. हे BR काय म्हणतोय त्याला, माझा जेवणाचा खर्च उचल, रिचार्जचा खर्च तुझा, काय लागेल ते गाडीचं तेल पण तूच टाकाय, सगळं 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 तुझ्या डोक्यावर टाकलंय. मग हा बिचारा आधीच गरीब आहे रे. कार्बन केमिस्ट्रीमध्ये कार्बन आणि हायड्रोजन सगळ्यात गरीब रे. घरावर त्यांच्या सप्पार पण नाही, असे पावसात राहते अशा मापाचे येते, एकदम गरीब. यांना त्रास देतोय BR. मग हे काय करतात, ह्याला दिसलं की पुढनं OH आला, म्हणजे याच्यापेक्षा तो कधी पण बरा आहे. OH म्हणते मी स्वतः रिचार्ज मारतो, मी स्वतः गाडीत तेल टाकतो, सोन्याहून पिवळं ना. हा लगेच त्याला म्हणतो गेट आउट, गेट लॉस्ट करतो त्याला. आणि तयार काय झालं बघा इथं, CH3 कोणाला सोडलं, BRला. आलो कोण, OH. हा तयार झालेल्याचं नाव काय, अल्कोहोल. हा कोणता, हिचा IUPAC नेम सांगा मला. आता झालं की रे मिथेनॉल. बाहेर काय पडलं. आता तुम्ही मला सांगा, BRला सवय कशाची, काय तर तो पण बॅकअप बघणार ना. आणि हा बॅकअप बघतो गरीब सोडियमला. म्हणजे ते तयार काय झालं तिथं रे, NaBr. रिॲक्शनचं नाव काय होतं रे, SN1 काय SN2 आहे बघा बरं, जरा बघून सांगायचं. SN2. का 2 SN2, कारण गर्दी कमी आहे रे पलीकडं, म्हणून SN2 झाला. ते टर्शरी असता तरी SN1 झाला असता. आता ही झाली पहिली मेथड रे, मेथड नंबर पहिली. आता रोमन सेकंड इथे मी ॲड करतो. त्याच्यात दुसरी मेथड आहे तुम्हाला बघायची आहे बघा याच्यामध्ये. मेथड नंबर सेकंड, बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. आता मी तुम्हाला अगोदर पण शिकवलंय, डिहायड्रेशन बघितलेलं आहे. हायड्रेशन म्हणजे काय करतो, पाण्याला तिथं ॲड करायचं. आणि कॅटलिस्ट कोण आहे तिथं, कोण आहे कॅटलिस्ट, ॲसिड आहे. ॲसिडचं काम काय असतं, ॲसिड काय करतो, अरे H+ देतो रे, H+ डोनर. ठीक आहे बाबा, मी तो पण पॉईंट ॲड करतो नोट म्हणून याच्यामध्ये. हा जो ॲसिड असतो याच्यामध्ये, ॲसिड इज युअर H+ डोनर. त्याचं काम आहे H+ ला द्यायचं. आता याचं स्टेटमेंट कसं लिहायचं बघा, when alkene is treated with water in presence of acid किंवा in presence of सल्फ्युरिक ॲसिड लिहितो की ॲसिड करतो मी, ॲसिड करतो. इट गिव्स अल्कोहोल. आता ही रिॲक्शन लिहितो बघा का आपण पेपरमध्ये कशी. अल्किनचा फॉर्म्युला काय असतो, अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन, बोला पटकन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एक एक्झाम्पल सोपं घेतो, CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचं मला नाव सांगा अल्किनचं ह्यावाल्या, बघा पटकन नाव सांगा, काय नाव आहे रे. अरे नावच सांगायचं आहे त्याचं. कार्बन किती आहेत, 3. प्रोपीन झाला ना तो, हा झाला प्रोपीन. आता एक काम करतो मी, या प्रोपीनच्या पुढे याची रिॲक्शन मला करायची आहे. ॲसिड म्हणजे H+ लिहायचं कायम लिहिताना आहे, आणि इथं लिहायचं H2O, HOH. इथून हा ब्रेक होणार आहे. आता जर मी थोडंसं बुद्धी चालवली माझी इथं, तर या H वरती तर चार्ज काय असतो रे, इथं प्लस असतो, डेल्टा प्लस, आणि OH वरती डेल्टा मायनस. हे तर आपण शिकलोय. ऑक्सिजन कुठला आहे, P ब्लॉकचा, माहिती आहे सगळ्यांना. P ब्लॉकमध्ये राहतो, म्हणजे तो शक्यतो दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो. फ्लोरीन नंतर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह तोच आहे, ऑक्सिजनच आहे. तो काय करतोय, रस्सी टाकल्या त्या दोरखंडाने त्याची इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय. तो OH मायनस झाला, तिथून मला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. आता राहतं काय सर, हा H+ कुठं टाकायचं आणि OH मायनस कुठं टाकायचं, कोण ठरवतं हे, कुठला रूल ठरवतो, बरोबर आहे. हां, मार्कोनिकॉव ठरवतो ना. काय रूलचं स्टेटमेंट होतं, व्हॅन अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे H+ आणि OH मायनस रिॲक्ट कशाबरोबर करतो मी, अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर करतो. आणि त्यावेळी काय राहतं, ज्यावेळी रिॲक्शन आपण करतो त्यावेळी. तर इथं जर समजा मी इथं चेक केलं, तुम्ही मला सांगा, हा झाला बघा, हे इथं मी त्याला फोडून लिहितो बघा रे. हा झाला H+ आणि हा झाला OH मायनस. हा मायनस कुठं जातो आणि प्लस कुठं जातो, मायनस अशा ठिकाणी कार्बनवर न्यायचा जिथं हायड्रोजन कमी असतील, आणि प्लस कुठं जातो जिथं जास्त असतील. तुम्ही मला सांगा, मी आकडा लावतो तिथं अगोदर, इथून चालू करूया बघा. पहिला, दुसरा, तिसरा, ह्या 1 आणि 2 मध्ये हायड्रोजन कमी कुठं आहेत, 2 वरती कमी आहेत, 1 वरती हायड्रोजन जास्त आहेत. मग 2 वरती काय जोडायचं, OH जोडायचं. H कुठं जोडायचा, 1 वरती. सांगा मला प्रोडक्ट काय देतं तुमचा पटकन, हां सांगा पटकन. CH3, हां CHOH, आणि पुढं काय रे
CH3. याचं नाव काय आहे? नाव काय सांगा? प्रोपॅन किंवा प्रोपॅनटॉल, बरोबर ना? टॉल करतो, 2 नंबर लिहिते ना तिथं. ओके, आता पुढं याचं मेकॅनिझम सांगतो. इथं काय झालेलं आहे नेमकं बघा. मेकॅनिझम आता सगळ्यात पहिलं मेकॅनिझममध्ये हा कोण आहे तुमचा, त्याला कॉपी पेस्ट करा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. ॲसिड कोणतं? सल्फ्युरिक ॲसिड घेतलं आहे समजा, HOSO3H. आता इथं मला चार्जेस सांगा कसे डिस्ट्रीब्यूट होतात. इथं चार्ज कोणता याच्यावरती? H प्लस. इथं कोणता? मायनस. हा इथून ब्रेक करायचा आहे. तुम्ही मला सांगा H प्लस कुठं जाणार? रूल तोच वापरायचा आहे. कुठं जाणार सांगा? CH2 वरती गेला. आणि हा कुठं जाणार? CH वरती. म्हणजे पुढं तयार काय झालं तुमचं इथं बघा, CH3 CH. तसाच इथं जोडलं मी OSO3H आणि पुढं काय लिहिलं रे? CH3 लिहिलं. हे कंपाऊंड तुम्हाला स्टेबल दिसतंय का रे? हा तुमचा प्रोडक्ट आहे का? मग काय करतो, वरून मी थोडंसं पाणी ओततो त्याच्यामध्ये. आणि जर समजा मी इथं पाणी ओतलं, पाण्याचा चार्ज कसा असतो? HOH असतो. हा H प्लस, हा OH मायनस. हा पण इथून तोडायचा आणि हा बॉन्ड इथून तोडायचा. हा डेल्टा मायनस आहे आणि हा डेल्टा प्लस आहे. इथं कळतं आपल्याला, एवढं तर समजतं सगळ्यांना. अरे रस्सिकेज चालू आहे रे, ऑक्सिजन आहे ना इथं हा वाला. मग तुम्ही मला सांगा हा H कोणापाशी जाईल? इथं जाईल. आणि हा कुठं जाईल? कार्बनवरती. म्हणजे तयार काय झालं फायनली तिथं? CH3. पुढचं सांगा मला? CHOH. पुढं CH3 आणि बाहेर काय पडलं रे? H2SO4. कॅटलिस्ट म्हणतो ना त्याला मी. सुरुवातीला रिॲक्शनचं स्पीड वाढवायसाठी वापरला आणि शेवटी तो आहे तसा बाहेर पडला. आपण कॅटलिस्टची डेफिनेशन केमिकल कायनेटिक्समध्ये काय बघितलेली? की द स्पेसिस विच इन्क्रीजेस रेट ऑफ गिवन रिॲक्शन विदाउट कन्झ्युमिंग इटसेल्फ. स्वतः भाग न घेता रिॲक्शनचा रेट वाढवणारा स्पेसिस म्हणजे कोण? कॅटलिस्ट. हा बाहेर पडला म्हणजे त्यानं भाग घेतलाय का? कळतंय? 5 मोल वापरला तेवढाच मला बाहेर मिळाला, म्हणून दिस इज युअर कॅटलिस्ट. आणि इथं नोट मी ॲड करतो खाली याच्यामध्ये, छोटीशी नोट इथं ॲड करतो. काय नोट आहे बघा तुमच्याकडे याची? तर द रिॲक्शन टेक्स प्लेस वाया MR रूल. MR म्हणजे मार्कोनिकॉज रूल. आणि रूल काय सांगतो तुम्हाला तो? या रूलचं स्टेटमेंट काय सांगा पटकन मला. रूलचं सांगणं काय आहे तुम्हाला? तर when an unsymmetrical reagent is treated with unsymmetrical alkene, then negative part of that reagent goes on that carbon atom which has less number of hydrogen atom. असंच होतं ना. म्हणजे काय होतं, ज्यावेळी वेगवेगळे ट्रीट करतो त्यावेळी हा रूल आपल्याला यूज करायचा आहे तिथं. आता इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता ह्या झाल्या 2 मेथड रे. आता एक काम करूया आपण याच्यामध्ये. मेथड थर्ड तुम्हाला बघायची आहे, पण अगोदर हे पटकन लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा इथं पटकन थोडंसं. आता इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? 2 मेथड झाल्या. पहिल्या मेथडचं नाव होतं कुठे लिहिलं आहे आपण इथं? बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस. दुसरी होती बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. आता तिसरी मेथड आहे याच्यातली, रोमन थर्ड करा तिथं. ती पण सिम्पलच मेथड आहे. रोमन थर्ड बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आता इथं याच्यामध्ये काय करायचं बघा, हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशनमध्ये अगोदर मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. स्टेटमेंट काय बघा, छोटंसं स्टेटमेंट आहे. when alkene is treated with boron which gives trialkyl boron which on oxidation with hydrogen peroxide gives alcohol. आता इथे याच्यामध्ये काम करायचं बघा, लिहिलं इथे फक्त फळ्यावर मला छापायचं आहे. एक काम करतो मी, इथं घेताना अल्किनच घेतो याच्यातला. फॉर एक्झाम्पल हाच घेतला समजा पुढं अल्किन. फॉर्म्युला काय त्याचा रे? CH2 डबल बॉन्ड CH3. याची रिॲक्शन आपण करतो. बोरेन म्हणजे असते तुमच्याकडे BH3.
इन प्रेझेन्स ऑफ THF, म्हणजे हा सॉल्व्हंट आहे बरं का THF, बोरेन झाला, हे रोमन फर्स्ट झालं आणि रिॲक्शनचं रोमन सेकंड आहे आपल्याकडे H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, बरोबर ना. आता डोक्यात काय ठेवायचं इथं लिहिताना, तर ॲडिशन करायची आहे मला पाण्याचीच, की H2S ॲड करायचं आहे आणि तर ॲडिशन कशी होते याच्यामध्ये, तर लिहिताना लिहितो बघा इथं CH2OH CH2CH3. तुम्ही मला सांगा, जर तुम्ही इथं चेक केलं असा, हायड्रोजन कुठं ॲड झाला आहे बघा बरं, हायड्रोजन ॲड कुठं झाला आहे, कोणत्या कार्बनवर झाला आहे, मधल्या ह्या कार्बनवरती हायड्रोजन ॲड केलं आहे. इथं कोण ॲड झालं आहे, OH. ही जी ॲडिशन आहे ती मार्कोनिकॉफनुसार झाले का, मग कशानुसार झाले, अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉस रूल. मग माझी नोट याच्यामध्ये काय पडणार, पहिली नोट, तर नोट ॲडिशन टेक्स प्लेस वाया अँटी काय रे, अँटी MR रूल, अँटी मार्कोनिको. एवढं फक्त लक्षात ठेवायचं स्टेटमेंट त्याच्यातलं. आणि मेकॅनिझममध्ये काय करतो बघा आपण इथं, मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. तर सगळ्यात पहिला कोण आहे तुमच्याकडे तिथं, हा कोण आहे रे, अल्किन लिहिला समजा, मी खाली लिहितो त्याला CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता याची रिॲक्शन करतोय मी BH3 बरोबर. हे BH3 टोटल हायड्रोजन किती आहे त्याच्याकडे बघा बरं, किती आहे टोटल, 3 हायड्रोजन आहेत. मग इथे एक काम करतो मी याच्यामध्ये, हा झाला बोरॉन, पहिला हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन. पहिल्या हायड्रोजनला मी ब्लॅक कलरने याला गोल करतो, एक सर्कल करतो छोटासा. इथं काय केलं, सर्कल केला. आता इथं काय होतं, हा जो हायड्रोजन दिसतोय ना, हा हायड्रोजन ॲड होतो या कार्बनवरती. मग ह्याला काय जोडायचं बघा बरं, हायड्रोजनला सोडून तिथं कोण प्रेझेंट आहे, बोरॉन आहे ना शेजारी. मग काय करायचं लिहिताना, ह्या कार्बनला जोडायचा पुढचा इथला बोरॉन. म्हणजे इथं तयार काय झालं बघा, इथं खाली लिहिलं तर मी इथून चालू करूया बघा. सांगा CH3 पुढं काय आहे रे, CHचं काय झालं, CH2 झालं आणि हा CH2 कसा राहिला, तसाच मी पुढं लिहिला. व्यवस्थित आता लक्ष द्यायचं. आणि त्या CH2ला काय जोडायचं आहे आपल्याला, हे वाला सांगा काय आहे, BH. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता तुम्ही मला सांगा, जो तयार झाला आहे तो स्टेबल असेल का रे, नसणार आहे स्टेबल. मी काय करतो, तिथे एक गोल करतो छोटासा या हायड्रोजनला. आता इथं काय होतं याच्यामध्ये, हा तोपर्यंत रिॲक्शन करतो जोपर्यंत बोरॉनच्या डोक्यावरती हायड्रोजन प्रेझेंट आहे. आणि हा रिॲक्शन कोणाबरोबर करणार, दुसऱ्या एका अल्किन बरोबर. मला अल्किनचा फॉर्म्युला सांगा, CH3 काय लिहिलं आहे बघा, CH डबल बॉन्ड CH2. आता इथं काय होतं, हा जो हायड्रोजन आहे तो मी ॲड करणार इथल्या कार्बनवरती. समजतंय का काय करतोय. मग तुम्ही मला सांगा, जर हा हायड्रोजन जर इथं जोडला, शेनं कुठं जायचं बघा बरं, हा कुठं जाईल, त्या बोरॉनपाशीच जाणार ना. म्हणजे इथं होतंय कसं बघा, लिहिताना मी थोडं सुटसुटीत तिथं पुढं लिहितो बघा. हां इथून चालू करतो, इथून किंवा इथून चालू केलं समजा. CH3 ह्याला काय जोडले, इथं काय झालं सांगा, इथं हायड्रोजनाला म्हणजे काय झालं, CH2 झाला. हा CH2 तुमचा तसाच. हा CH2 तुम्ही कशाला जोडणार आहे, इथल्या बोरॉनला जोडणार आहे. जोडलं, त्या बोरॉनला अगोदर काय प्रेझेंट होतं बघा, बघा बरं काय प्रेझेंट आहे बोरॉन अगोदर, तिथं चेक करा जरा. अरे हा हायड्रोजन निघून गेला, तर अगोदरचा प्रेझेंट हा एवढंच प्रेझेंट आहे ना, वरची बाजू ते वरती लिहितो, CH2 आणि CH3 आणि प्रेझेंट होता तो हायड्रोजन. हे आता हायड्रोजन किती शिल्लक आहेत तिथं बघा बरं, किती शिल्लक आहेत, किती शिल्लक आहेत हायड्रोजन तिथं बोरॉनवरती, एक अशी त्याला गोल केला मी. आता अगं बसेल का तो काय करतो, अजून एका अल्किनला बघतो. आणि तुमच्याकडे अल्किनचा फॉर्म्युला काय होता सांगा मला पटकन, अल्किनचा फॉर्म्युला इथं सेपरेट येतो. हां CH2 किंवा उलटं लिहिलं, हां इथं लिहितो CH3, हां बोला पटपट, CH डबल बॉन्ड CH2. हा हायड्रोजन कुठं जाणार आहे, इथं आला. हा कुठं जाणार सांगा, कुठं जाणार, हा बीला जोडायचा. म्हणजे शेवटची स्टेप इथं काय झाली बघा, इथं एवढ्यामध्ये लास्ट स्टेप याची इथं पुढं लिहितो अशी. काय होतंय बघा इथं, तर इथून चालू करतो लिहायला मी. CH3
ह्या CHचं काय होणार बघा बरं, त्या CHचं काय होतंय शेड्यू, काय होतंय CHचं, त्या CH2 करायचं. ओके, इथं काय करतो CH3, ह्या CHला जोडला, इथला काढून हायड्रोजन CH2. आता मला सांगा हा CH2 तसाच आहे, हा कशाला जोडायचा, कशाला जोडायचा, ह्या बोरॉनला. ओके, हा बोरॉन. आता या बोरॉनला अगोदर काय काय प्रेझेंट आहे, हा संपलाय बरं का आता रे, हे 2 ग्रुप प्रेझेंट आहेत, लिहा तिथं ते 2 ग्रुप, CH2 CH2 CH3, आणि दुसरा कोणता आहे CH2 CH2 CH3. हे तुम्ही मला सांगा ह्या बोरॉनला किती अल्काइल ग्रुप झाले, मोजाबर किती झाले ग्रुप अल्काइल ग्रुप, करा काउंट पटकन, मोठ्याने काउंट करा. 3 झाले. मग याचं नाव काय झालं बघा, वरती लिहिलं तसं, हा झाला तुमचा ट्राय अल्काइल बोरेन. लिहिले का बघा मी स्टेटमेंटमध्ये, इथे कुठं छापला असेल बघा, इथंच लिहिलं कुठं, विच गिव्ज ट्राय अल्काइल बोरेन दिला, तो आहे का रे तुमचा प्रोडक्ट. आता फायनली काय होतं, हा जो तुमचा नाव, त्याचं स्ट्रक्चर मी खाली कसं लिहितो बघा, लिहिताना खाली सेपरेट लिहितो सेम तसं, B 1 2 3 CH2 CH2 CH3. इकडे काय असणार आहे CH2 CH2 CH3. इकडे काय असणार आहे CH2 CH2 CH3. कळतंय सगळ्यांना. आणि त्याची रिॲक्शन करायची हायड्रोजन परऑक्साईड, काय फॉर्म्युला आहे त्याचा H2O2 असं लिहिलं बघा मी. हायड्रोजन किती आहेत तिथं बघा बरं, किती आहेत 2. ऑक्सिजन किती आहेत 2. तसे लिहिलं तर चालेल. ओके, आणि याचे मॉलिक्यूल घ्यायचे 3 घेतले समजा, 3 हा मधून ब्रेक होणार आहे. आता इथं काय होतं, ह्याच्यातले 3 OH जातात, 1 चेन 2 चेन 3 चेन. या चेनला मी कसं लिहितो बघा, लिहिताना पुढं थ्राईस केलं आणि लिहिलं कसं बघा, CH3 CH2 CH2. हे संपल्या का तिन्ही पण चेन बघा बरं, संपल्या का, 3 तुकडे पाडले, एका ठिकाणी लिहिले. आता ते तिन्ही तुकड्याला जोडला मी, हा OH जोडला, झालं. प्लस आता शिल्लक काय राहिले तिथं बघा बरं, तुमच्या फ्लास्कमध्ये शिल्लक काय आहे, त्या ग्लासमध्ये शिल्लक काय आहे मागं, 1 बोरॉन शिल्लक आहे का, आहे शिल्लक. आणि या बोरॉन बरोबर हे याच्यातले OH किती शिल्लक आहेत बघा बरं, 3 शिल्लक आहेत ना, म्हणजे BOH थ्राईस. ही झाली तुमची पूर्ण रिॲक्शन, हे झालं त्याचं मेकॅनिझम. समजलंय, अरे समजलंय का, मान हलवू नका, हो किंवा नाही, समजलंय. एक काम करायचं, व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं, आणि ह्याचं 1 2 3 वेळा प्रॅक्टिस करा, क्लिअर होऊन जाते रे. एकदम सुटसुटीत फोडून सांगितले तुम्हाला.